ओमकार, जी माहिती समोर येते आहे, पोलिसांनी दत्ता गाडेला कसं पकडलं, कसं ताब्यात घेतलं, पोलिसांना माहिती कशी मिळाली आणि दत्ता गाडे नेमकं कुठे सापडला, माहिती वेगवेगळ्या पद्धतीने समोर येते, पण नेमकं काय झालं, तुझ्या सूत्रांनी काय माहिती दिलेली आहे ओमकार? हर्षदा, आता तिसरा दिवस आजचा उजाडला, म्हणजे 25 तारखेला असा घटनाक्रम झालेला होता. त्यानंतर आता हे मंथेंड आपण त्याला म्हणू, या 3 दिवसामध्ये साधारण मला असं वाटतं की जो काय सगळा घटनाक्रम या सगळ्या प्रकरणातला होता, तर त्यामध्ये महत्त्वाचं काय होतं की आरोपीने शहराकडे येण्याचं, टुवर्ड्स सिटी येण्याचं किंवा आणखी कुठेतरी लोकेशन बदलून वेगळ्या शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात किंवा राज्यात जाण्याचं टाळलं. तेवढं त्याने ते केलं नाही. का तर तो CCTVमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तो आयडेंटिफाय झाला असता. त्यामुळे त्याने उलट काय केलं, म्हणजे तो क्रिमिनलच होता, त्याला माहिती होतं की फरार व्हायचं कसं असतं. सो त्याने काय केलं, त्याने आउटस्कर्ट्सचा एरिया शोधला, जसं की वेगवेगळ्या ठिकाणी वावरात जाणं आणि साधारण मेन शहरापासून, गावापासूनही आणखी लांब, जिथे वरती माळरानं असतात किंवा मेन ऊसाची शेतं साधारण संपून पुढं गायरान वगैरे सुरू होतं आपल्याकडे, तर तशा पद्धतीचं त्याने लपण्यासाठी सुरुवातीपासून जागा शोधल्या. काल असं झालं होतं एका ठिकाणी, म्हणजे आता तपासात अधिकाऱ्यांनी या सगळ्या माहिती दिली की ज्या ठिकाणी तो राहिला तिथे त्याची एक चादर सापडलेली होती आणि स्निफिंग डॉग्सच्या मदतीने ते तिथपर्यंत पोहोचता आलं. झालं असं होतं की ज्या दिवशी त्याने हे सगळं कृत्य केलं, बलात्कार झाला, त्यानंतर तो दुपारपर्यंत शिरूरच्या त्याच्या घरी गेला. घरी गेल्यानंतर त्याने कपडे बदललेले होते, शूज बदलले होते आणि त्यानंतर साधारण 1:30 ते 2च्या दरम्यान दुपारी त्याचा फोन स्विच ऑफ लागत होता. तिथपासून त्याचं लोकेशन ट्रेस होत नव्हतं. सो हिज लास्ट लोकेशन वॉज हिज ओन हाऊस, त्याचं जे गावातलं घर आहे ते. त्यामुळे नातेवाईकांकडे आणि घरच्यांकडे मूळ चौकशी होणं एक्सपेक्टेड होतं आणि त्याच्या अनुषंगाने सगळा तपास पुढे चालला होता. पण त्याचे मित्रपरिवार असेल, गावातले लोक असतील, यांच्याकडून क्लू मिळत नव्हते, कारण तो लपून गेला होता घरी. त्यामुळे तो नक्की कुठे काय हे गोष्ट मिळत नव्हते आणि तिथून तो थेट वावरामध्ये गेला आणि मग तो जमेल तितकं या सगळ्यापासून लांब लांब जात राहिला. त्याने 1-2दा त्याने साधारण लोकेशन चेंज केलं आणि कालचं असं ते तिसरं लोकेशन होतं जिथे तो मिळाला. तर रात्री 12च्या दरम्यान तो, आता 2 दिवस बाहेर राहिल्यामुळे तो एक तर तहानला होता प्रचंड आणि त्याला भूक लागली होती. काल रात्री 12च्या दरम्यान तो गावाच्याच जवळचं एक आउटस्कर्ट्समध्ये थोडंसं गाव, मेन गावापासून थोडं लांबचं घर आहे, तिथे रात्री तो गेला. तिथे गेल्यानंतर त्याने त्याला तिथे पाणी मागितलं. इथे त्याने पाणी प्यायलं. पाणी प्यायल्यानंतर तिथे पुढे काही खायला मिळतंय का वगैरे अशा याने तो आणखी वेगळ्या ठिकाणी गेला. पण ज्या व्यक्तीकडे तो गेला होता त्या व्यक्तीने त्याला लगेच पोलिसांना हे सगळं प्रकरण इन्फॉर्म केलं, कारण ती व्यक्ती त्याला ओळखत होती. त्यामुळे त्याने पोलिसांना इन्फॉर्म केलं. पोलिसांना इन्फॉर्म केल्यानंतर त्याचं लास्ट लोकेशन तिथे हे त्यांना कळलं आणि मग परत स्निफिंग डॉग्सच्या मतीने रात्री सगळा शोधकार्य सगळं सुरू झालं. 12 नंतर 1:23 साधारण आत्ता ऑन रेकॉर्ड दिसतं, म्हणजे 1:30 साधारण आपण धरून चालू की 1:30 वाजता त्याला पोलिसांनी पकडलं. आता शिरूर हा असा एरिया आहे की शिरूर, आंबेगाव हे 2 तालुके पुण्यातले असतात की इथे बिबट्यांचा वावर प्रचंड आहे. वरती जुन्नरच्या साईडला आणखी सरकलो आपण, नाशिकचे थोडं व्याघ्र प्रकल्प वगैरे तिथे आहेत, तिथे वाघांचं वावर जास्त आहे. पण आंबेगाव आणि शिरूर दोन्ही तालुक्यात बिबट्यांचा वावर जास्त आहे आणि तिथे बिबट्या सगळ्यात जास्त वाढण्यामध्ये तिथली ऊस शेती फार महत्त्वाची आहे, कारण मोठ्या प्रमाणात तिथे शुगरकेन क्रॉप निघतं. तर हेच शुगरकेन क्रॉप ह्याने स्वतःला लपण्यासाठी वापरलं होतं. ऊसाच्या शेतामध्ये पासतात तो लपलेला होता आणि 2-3 दिवस तेच सगळं चाललं होतं. म्हणून पोलिसांना त्याचे लोकेशन ट्रेस होत नव्हते, कारण काय होतं, बऱ्याचदा आरोपी जेव्हा त्याचे लोकेशन्स बोलतो ते जर साधारण शहराशी निगडीत असतील तर त्या ठिकाणी CCTV असतात, स्वतः गव्हर्नमेंटने इन्स्टॉल केलेले CCTV असतात किंवा प्रायव्हेट कुणी दुकानांसमोर वगैरे बसवलेले CCTV असतात, तिथे ते आयडेंटिफाय होतात. पण हे सगळं झालेलं नव्हतं, कारण तो सुरुवातीपासून शेतातच लपला होता. त्यामुळे स्निफिंग डॉग्स किंवा ड्रोन इमेजिंग काल केलेलं होतं पोलिसांनी. ड्रोन फ्लाय केला, व्हर्टिकल अँगलने चेक केलं तो कुठे दिसतोय का, कारण ऊसात प्रत्येक ठिकाणी व्यक्तिशः जाणं हे काही शक्य नसतं. त्यामुळे काल संध्याकाळी 6:30 नंतर, म्हणजे 6:30 पर्यंत पोलीस अधिकारी किंवा महिला अधिकारी वगैरे सगळे आतमध्ये जाऊन, ऊसामध्ये जाऊन आतमध्ये जाऊन शोध घेत होता की आतमध्ये तो कुठे आहे का, ज्या ज्या ठिकाणी डॉग्स त्यांना लीड करत होते त्या ठिकाणी. पण 6:30 नंतर अंधार पडल्यानंतर मात्र ही पोलिसांनी रिस्क टाळली. त्यांनी स्निफिंग डॉग्सवरती बेस राहिले ते आणि तिथून वेगवेगळ्या ठिकाणी मग त्याचं लोकेशन्स ते ट्रेस करण्याचा प्रयत्न केला. पण महत्त्वाचा लीड त्यांना काल रात्री 12 वाजता मिळाला होता. ज्या लीडच्या आधारे त्याचं शेवटचं लोकेशन काय हे त्यांनी काढलं आणि अर्थात तपासाला सही गती दिली. गावकरी पण बरेच होते, म्हणजे DCP निखिल पिंगळे तिथे होते, पुण्याचे क्राईम DCP पोलीस उपायुक्त. तर काल संध्याकाळी अगदी इथे गावकऱ्यांसोबत बसून त्यांनी या सगळ्या प्रकरणात मीटिंग घेतलेली होती. त्यांना समजवलं होतं की आरोपी सापडणं किती महत्त्वाचं आहे. तुमच्या जर कोणाशी ओळखीचं असेल तर अवॉर्ड, तर कॅश रिवॉर्ड 1 लाखाचं डिक्लेअर केलं, दॅट इज फाईन, पण तो
त्याने हे गैरकृत्य केलं आणि त्यामुळे तो तुमच्या ओळखीचा असेल किंवा मित्र असेल किंवा कोणाच्या नात्यागोत्यात जरी असेल तरी जे गैरकृत्य ते गैरकृत्य आहे हे अगदी त्यांना सगळ्यांना गावकऱ्यांना समजून सांगितलं होतं. आणि मला असं वाटतं की त्याचा ते इम्पॅक्ट झाला असावा. रात्री गावकऱ्यांनी लगेच एकाने फोन केला आणि त्यातून हे संपूर्ण तपास पुढे गेला. पण अर्थात तो आउटस्कर्ट्समध्ये असल्याने जे काही ऑब्स्टॅकल्सला सामना सगळ्या तपासामध्ये करावा लागत होता तो पोलिसांना करावा लागला आणि त्यामध्ये आजचा अगदी तिसरा दिवस संपूर्ण उजाडला असं आताच्या घडलं तरी दिसतंय. सो 13 ते 18 टीम होत्या क्राईम ब्रांचच्या ज्या पुणे शहराच्याच अंदर हा सगळा तपास चालला होता. पण ग्रामीणच्या पोलिसांनी सुद्धा काही प्रमाणात त्यांना मदत केली कारण शिरूरमध्ये ते प्रकरण संपूर्ण होतं. मग तिथे वेगवेगळ्या टीम्स गेलेल्या होत्या. आणि अर्थात आता ज्या ठिकाणी मी इथं उभा आहे हे आहे लष्कर पोलीस ठाणं पुण्यामधलं. इथे वरती स्वार्थना पाटील DCP ज्या सगळ्या तपासामध्ये होत्या त्यांचं ऑफिस आहे. आणि या साईडला आता तुम्हाला दिसतं पोलीस बंदोबस्त रात्रीपासून लावलेला आहे सगळा. आणखी तो थोड्या वेळात वाढेल खरं तर, कारण ही शक्यता अशी आहे की आरोपीला ज्यावेळी कोर्टात नेलं जाईल त्यावेळी कोर्टाबाहेर किंवा इथे सुद्धा काही निदर्शनं होऊ शकतात. म्हणजे अग्रवालच्या प्रकरणामध्ये मला आठवतंय की त्यावेळी सुद्धा इथेच वेदांत म्हणजे जो मायनर अक्यूज आहे सगळ्यातला त्याच्या वडिलांना अग्रवाल जे आता लॉकअपमध्ये त्यांना इथे आणण्यात आलं होतं. आणि पुण्यामधलं एक बऱ्यापैकी मोठं लॉकअप आहे लष्कर पोलीस स्टेशनकडे, त्यामुळे आरोपींना साधारण इथे ठेवण्यात येतं. तर आता त्याला इथे ठेवलेलं आहे. रात्रीच पोलिसांनी अरेस्ट प्रोसिजर सगळ्या पूर्ण करून घेतल्यात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी त्याचा गुन्हा स्टेटमेंट रेकॉर्ड करताना तरी मान्य केलेलं आहे पोलिसांच्या या सगळ्या इन्क्वायरीमध्ये. कोर्टात आता नक्की काय होतंय बघणं महत्त्वाचं, कारण 11-11:30 दरम्यान त्याला इथून कोर्टात नेलं जाईल पुण्याच्या सेशन कोर्टात. आणि मग तिथे साधारण असं दिसतंय की किमान 7 दिवसांची कस्टडी डिमांड होईल आणि तेवढी ग्रांटही होईल, कारण गुन्हा तितक्या गंभीर स्वरूपाचा आहे. आता पब्लिक प्रॉसिक्युटर या सगळ्या प्रकरणात कोण आहेत पोलिसांचं तेच आता सगळ्यांची फोनाफोनी सुरू आहे. दिवस उजाडला आहे त्यामुळे तर ती आता गोष्टी थोड्या वेळात पूर्ण होतील. आणि त्याची मेडिकल टेस्ट जी असते आरोपीला म्हणजे फॉर्मॅलिटीज कंप्लीट करावं लागतात, तर त्यातली मेडिकल टेस्ट आहे ती सुद्धा पोलिसांनी अर्ली मॉर्निंग करूनच घेतलेली आहे. त्यामुळे आता इथून त्याला थेट तिकडे नेलं जाईल असं तरी आता प्रथम दर्शन दिसत आहे. पण अर्थात थोड्या वेळातच इथे DCP पण आणखी येतील आणि त्यानंतर ही सगळी कार्यवाही पुढे जाईल.